नमस्कार भाऊ. हा नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या तुमचा. माझं नाव आबास बुजले लेंगरे. गाव कोणतं? लेंगरे. लेंगरे. काय आज नियोजन कुणासोबत करण्यात आलेलं, कसं काय नियोजन? आपलाच बैल आहे पाहुण्यांचा. बर आपण म्हणलं हाणूया एक मैदान गाडी. बर म्हणलं नशिबात असेल तर गुलाल मिळेल आपल्याला. त्या नशिबानं आपल्याला आज गुलाल मिळाला, आनंद झाला. किती वेळ गटामध्ये पाहिलं, कसं काय? 39 मध्ये 39 मध्ये पाहिलं. आणि किती वेळ सेमी मध्ये? पहिल्या पहिल्या सेमीतच कडन होती गाडी. हा कडनी 5 नंबर. काय चाललेलं मनामध्ये? काय चाललेलं, कसं काय खाली चाललेलं मनामध्ये? काय आपले म्हणजे वाटत नव्हतं आपली गाडी बसेल सीमेला. बर. पण आता आपलं नशीब म्हणावं लागेल. हा. आणि एक प्रकारे घरच्या गाईचा नंदी आहे का विकत? घरच्या गाईचा आहे. बर. कशा पद्धतीनं घडवला त्याला? त्याचा इतिहास काय पूर्वीचा? आपण लहानपणापासून आपलं चालवत एखाद्या आपल्या म्हातारा बैल आहे घरी, त्याच्यासोबत आपला चालवायला शिकवला होता. म्हटलं या बैला आपण नाद करायचा. बर. बैल पण आपल्याला साथ देतोय चांगली. इच्छा होती का अशी पहिल्यापासून की बाबा आपला एखादा बैल चांगलं नाव करेल महाराष्ट्र? हो, इच्छा लय आहे आपली. काय आता नशिबात आपल्या असेल तरी इच्छा पूर्ण होईल. बर. आणि आज आता ज्या सेमीकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं त्या सेमीमध्ये विजयी झालाय, तो एक वेगळाच आनंद आहे. त्याबद्दल काय सांगता? त्याच्याबद्दल काय बोलू शकत नाही आपण. बर. तो देवच आहे एक प्रकारचा. त्या देवच पळाला आहे, त्याच्या आशीर्वादानेच आपली गाडी लागेल. बर. असं आपल्याला वाटतं. म्हणजे बकासूरचा आशीर्वाद आहे सेमीमध्ये. बर. तरी दादा आता कॉकटेल हे नाव कसं पाडलं? म्हणजे काय त्याचा कलर तसा आहे? पळतोय ना. बर. तो पुण्याचा का काहीतरी वडकीचा कॉकटेल सेम तसा पळतोय बैल आपला. पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल त्यांच्यासारखा, त्यांचा जो नंदी आहे त्याच्यासारखा कलर सारखा आपला बैल आहे. बर. त्याच्यावरूनच आपण कॉकटेलच नाव ठेवलंय, छोटा कॉकटेल म्हणून. बर. लेंगरे गावला तुमचा बराच मोठा इतिहास आहे बैलांचा. आणि त्यामध्ये आता एक उठून आलंय नाव. त्याबद्दल काय सांगशील? काय? कारण चर्चा तर होणार 100% होणार. आपल्या बैलानं नाव केलं तर आपलंच नाव होणार. बरोबर असं वाटतंय. कसं काय तुमचं म्हणजे घरात व्यवसाय वगैरे काय, कसं काय? आपला व्यवसाय शेतीचा. शेती बघत बघत आपला हा नाद जपायची परंपरा आपली पहिल्यापासून शर्यतीचा नाद असल्यामुळं चालू आहे हा नाद. बर बर. आणि आता काय घरातल्यांचा वगैरे कॉल वगैरे येऊन गेला का, कसं काय? कॉल अजून काय आला नाही, कारण की घरात काय माहितच नसतंय ना. बर. आपण पुढे गेलेलो असलं की मागे काय विचारच येत नाही ना मनात माणसांच्या. पण आता आपलं नशीब चांगलं आहे म्हणल्यावर घरात पण आता आनंदच होणार. एक प्रकारे ज्यावेळेस घरच्या गाईचं वासरू असतोय त्यावेळेस वाटत असतं लहानपणीपासून बाबा कुठंतरी भविष्यामध्ये नाव करेल. जेव्हा तो लहान होता त्यावेळेस म्हणतात ना ते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्या पद्धतीनं जाणवलेलं. हा. असं काय किस्सा आहे का की बाबा त्यावेळेस खरंच म्हणजे डोळ्याचं पारणं फेडलेलं ते ना? असं नाही. आता आपण कसं झालंय, आता ह्या बायला झाली ती एक 7-8 फायनल झाली ती. हा. मग आपल्याला पण वाटतंय ना आपण काहीतरी मोठ्या बैलांनी पळावं, पायऱ्यांनी पळावं. बर. अशी एक इच्छा आहे आपली. बर. आता पायऱ्याबद्दल येऊयात आपण. पायऱ्याला काय काय अडचणी येतात आणि कशा पद्धतीने येतात ती सांग. पायऱ्याला कसं झालंय आपलं म्हणजे नाव नाही ना अजून, पण हाय लहान, त्यामुळे आपल्याला म्हणजे कसं वाटतंय मोठ्या पायऱ्यात आपण पळू शकत नाही ना. बर. त्यात बैल आपल्याला देत नाही ती माणसं. बर. कसं होतंय आता आपण छोट्या छोट्या बैला बरंच पोहोचतोय. आपलं काय नाव नसल्यामुळे आपण बैल आपला पोहोचतोय चांगला. बर. पायऱ्यामुळे आपण मार खातोय ना. आता कॉकटेल सोबत कुठला बैल पळाला, कसं काय? ते आपल्या म्हणजे पाहुण्यांचाच आहे बैल. बर. वाझरचा आहे बैल. बर. नाव काय त्याचं? नाव बुलेट आहे. ड्रायव्हर कोण होता आज? ड्रायव्हर लेंगऱ्याचा दादा ड्रायव्हर. बर. म्हणजे तुमचे घरगुतीच आहे आमचं सगळं, गावचेच ड्रायव्हर, घरातलीच म्हणायला लागेल. तरी काय सांगाल त्यांच्याबद्दल? कारण नाव फेमस आहे ड्रायव्हर. दादा ड्रायव्हर हा एकनिष्ठ ड्रायव्हर आहे. हा. सगळ्या ड्रायव्हरात आपण दादा ड्रायव्हरनी मानतो आणि आपला भावच आहे. बर. दादा तुम्ही म्हणाल तसं पायऱ्याच्या अडचणी भरपूर यायच्या, वायदी वगैरे किती प्रमाणात दिली, कसं दिली का? नाही दिलेली असं लहान लहान बैलातच पळाल का? पण का म्हणजे आता तुम्ही म्हटलं तुमचं शेती करता तुम्ही, म्हणजे आपली परिस्थिती नाही ना, त्यामुळे आपण गरीब ती गरीबच राहणार. असं नाही, गरीब असं नका म्हणू, कारण नंदी पाळला तर आपल्याला हा नाद आहे, त्यामुळे आपण लय आपली श्रीमंतीचं हीच नाही आपल्याला.
आपल्या बैला समाधान आहे, बैल पळाला की आपल्याला समाधान. दादा खूप मोठी गोष्ट बोलला तुम्ही, बैल पळला तर सगळं साध्य होते. आता भवितव्य कसं पाहताय, म्हणजे कसं आहे आता किती दिवसाच्या गॅप नंतर वर काढतं मैदानाचं नियोजन कोण? 10 दिवसाच्या गॅपवर 10 दिवसानं नियोजन कोण कोण करतं, कसं काय नियोजन? ड्रायव्हरच करतं, दादा ड्रायव्हर. कधी आम्ही करतो. बर. आणि सुट्टी मेकर वगैरे कोण? सुट्टी मेकर आपली घरचीच माणसं आहेत. घरचीच माणसं. आपण सोडतो स्वतः. बर बर. असं त्याला काय बोललेलं का खाली जाताना, कसा काय सुद्धा नाही. आपल्या अपेक्षा एवढी मोठी नव्हती ना, कारण त्यात आपलं नशीब कुठं असं वाटत होतं. बर. म्हणजे आपल्या नशिबात काहीच अपेक्षितच नव्हतं. अपेक्षित अपेक्षित नव्हता आज. बर बर. आपल्याला वाटतंच की आपण कुठं मोठी बैल कुठं असं वाटत ना. बर. त्याच्यामुळे आपल्याला अपेक्षा नव्हती आज. बर. पण आज आपलं नशीब मानायचं. मागणी वगैरे आली का दादा? मागणी नाही. मागणी नाही म्हणजे द्यायचंच नाही ठरवलं? द्यायचंच नाही आपल्याला. का हो? नाही आपल्याला ना आता जोपसायचं आहे ना कडेपर्यंत. आणि ते तुमचं आणि त्याचं नातं कसं आहे काय? नाही आता आपलं आता जवळच म्हणायचं, घरातलं म्हणल्यावर. हा. घरातलं असल्यामुळे आपण किती प्रेम आहे नंदीवर? त्याच्यावर जेव्हा पाड प्रेम आहे आपलं. 100%. हा. तरी दादा सर्व मित्र परिवार आहे काय, म्हणजे त्यांचा जी साथ आहे, परत त्यांचं नियोजनामध्ये वाटा आहे, तो कसा राहतो? त्यांचा मेन महत्वाचा म्हणजे मोलाचा वाटा आहे त्या क्षेत्रात. म्हणजे आता कसं आहे, आपला बैल आपल्यासोबत 90% पोरं राहतील म्हणजे सोबत बैलाच्या. ती आहे ती तरी आपण आहे. यशामध्ये सोबत असतात, वाईट वेळ सोबत वाईट वेळ सोबत असते ती. असं म्हणजे वाईट वेळ सोबत असते. बर बर. ते महत्वाचं. ते महत्वाचं, कारण यशा वेळेस सगळीच असतात सोबत. बर. आता 10 दिवसानंतर गॅप न काढताय साधारणतः. आता वय किती आहे त्याचं? वय असेल की किती दात आहेत? 2 वर्ष. 2 वर्ष म्हणजे दुसरा आहेत? हा दुसरा आहे. बर. दात आत्ताच लावलाय? हा आता दात लावला, दुसरा दात लावला. आणि दुसऱ्या वासरानं आज ओपनच्या मैदानात गुलाल घेणं सोपं नव्हे. सोपं आपलं नशीबच म्हणतोय. आपल्या नशिबातच गुलाल होता आज. बरोबर. 100%. आणि मला वाटतं सकाळी पण लवकर आलाय तुम्ही मैदानामध्ये, लवकर आलेला. एक काय ध्येय घेऊन आलेला की बाबा आज गुलाल घ्यायचं? नाही आपल्याला म्हणजे ते ध्येय म्हणजे आपल्याला वाटलंच नाही ना, आपण आज गुलालाची अपेक्षा करून आलं इथं आलोय. बर. असं कधी वाटतच नाही ना. बरोबर. आता भरपूर बैल असते तिथं, त्यामुळे आपल्याला वाटतंय की आपला कुठं नंबर लागायचा ह्यात असं वाटतं ना. जेव्हा अपयश येतं त्यावेळेस काय म्हणजे काय चाललेलं असते त्यावेळेस, म्हणजे की बाबा गटाला मार खाल्ला म्हणजे वाईटच वाटतं या. हा. प्रत्येक मैदानात गेले की वाटतंय गुलाल व्हावा गुलाल व्हावा, पण प्रत्येक मैदानात आपणच गुलाल व्हावा अशी अपेक्षा नाही ना धरून चालत. असं होतं. पण आता हे जे ह्याचा कितवा गुलाल आहे आता सध्या? ह्याचा तसं म्हणलं तर 8-9 गुलाल झाले. 8-9 गुलाल झाले. आणि मोठ्या मैदानात असं या मोठ्या मैदानातला कितवा गुलाल आहे? पहिलाच गुलाल मोठ्या मैदानातला पहिला गुलाल. बरं. म्हणजे आता सुरुवात एक मैदानातला म्हणलं तर हा पहिला गुलाल. बरोबर. सुरुवात झाली आता. सुरुवात झाली आता म्हणजे पैरे पण आता समोरून येतील असं अपेक्षा आहे. असं म्हणजे वाटतंय आपल्याला, पण आता आपल्या नशिबात असेल. कोणत्या खांदी पोहतो? हा दोन्ही खांदे आहे. दोन्ही खांदी पोहतो. अरे तुमचा नंबर द्या, म्हणजे कोणाला कॉन्टॅक्ट करायचं ते कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला. 75-58 बर 48-86-34 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पायऱ्यासाठी. आणि चांगला पळतो नंदी, आणि आज नेवरी मैदानात एक नवीन नंदी उजेडात आलाय. धन्यवाद.